ठाण्यातल्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये भंगारात सापडलेल्या ईव्हीएम आणि हजारो मतदान कार्डांचा सोशल मीडियावर पोस्ट केलेला व्हिडिओ हा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आता काढून टाकलाय। या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी राज्य सरकारवर टीका केली होती। 2014 सालापासून या वस्तू स्टोअर रूममध्ये पडून असल्याचा आरोप आव्हाडांनी केला होता। आव्हाडांच्या त्या आरोपानंतर ईव्हीएम प्रकरणात ठाण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांनी खुलासा केला। त्या निवडणूक साहित्याचा आणि सध्याच्या निवडणुकीचा काहीही संबंध नसल्याचं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटलंय। त्यानंतरच आव्हाडांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्ट डिलीट केली। ठाण्यामधील दादोजी कोंडदेव मैदानाच्या एका जिन्याखाली असलेल्या खोलीत, म्हणजे ते खोली कोणाकडे लक्षात जाणार नाही अशा खोलीत ईव्हीएम सापडले, मतपत्रिका सापडल्या। त्याच्यातली सर्वात मोठी गोष्ट असेल, जर ठाणे जिल्ह्यात 100 ईव्हीएम आले तर ते 100 ईव्हीएम परत मॅच करून कलेक्टरच्या हातात किंवा निवडणूक अधिकाऱ्याच्या हातात द्यावे लागतील। मग ही ईव्हीएम राहिले कसे? हे कुठले ईव्हीएम आहेत? ईव्हीएमचा घोटाळा होतो, ईव्हीएम बदलले जातात, ही जी मनातली साशंकता आहे ती आज एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत होता आणि दुसरीकडे ईव्हीएम सापडत होता। आणि मी सर्वोच्च न्यायालयाच्याही निकालाशी फार सहमत आहे असं नाही। मला माझं मत कुठे गेलं हे कळलंच पाहिजे। माझ्या मनात शंका का राहावी? ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत दादोजी कोंडदेव या स्टेडियमच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू असून उर्वरित नूतनीकरण पूर्ण झालं असून फक्त या खोलीपुरतं किंवा गोदामापुरतं नूतनीकरण शिल्लक आहे। या बातमीच्या अनुषंगानं मी हे आश्वासित करू इच्छितो की या जुन्या वापरात नसलेल्या गोदामाचा आणि सध्या परिस्थितीमध्ये लोकसभेच्या अनुषंगानं सुरू असलेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेचा काहीही संबंध नाही। या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।